हाय, गुड मॉर्निंग. मी पूनम अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज सुट्टीचा दिवस आहे, संडे आहे. निवांत उठलेले आहे मी आणि कालच हे जे आहे इडलीची सगळी प्रिपरेशन करून ठेवली होती. तर आत्ता साधारण 9 वाजलेले आहेत. बाकीचे सगळे झोपलेले आहेत आणि पीठ बघू शकता इडलीचं खूप म्हणजे खूप छान आलेलं आहे. आणि उन्हाळ्यामध्ये ना पीठ अगदी मस्त येतं. ह्याला जास्त काही एफर्ट घ्यावे लागत नाहीत. आता बाकीचे उठेस तोपर्यंत म्हटलं चला एक जे आहे ते इडलीचं हे मी काढून घेते सगळ्यांसाठी. तर जेव्हाही मला इडली बनवायची असेल ना तर मग मी तेव्हा जे आहे ते मीठ वगैरे टाकून इडली बनवायला घेते. काही जण असतात ते रात्री वगैरे टाकून ठेवतात, पण मी नाही. शक्यतो जेव्हा बनवायची असेल तेव्हा मग मी टाकून ठेवते. आणि इडली ना ह्याच्या अगोदर जेव्हाही म्हणजे लग्नाच्या अगोदर जेव्हा मी बनवायची ना तर ते कधीच माझी व्यवस्थित होत नसायची. एक तर ती फुगतच नसायची आणि लग्नानंतर म्हणजे सध्या विहान झाल्यानंतरच मी जे आहे ते बनवण्याचं प्रमाण जे आहे ते इडलीचं इतकं वाढले ना की आता खूप छान इडली म्हणजे एकदम परफेक्ट जे आहे ती येते. तर म्हटलं जोपर्यंत विहान वगैरे उठतो ना तोपर्यंत इडली आणि बाकीचं जे माझं रुटीन असतं ना ते फॉलो करून घेते म्हटलं. रोज मी जे आहे ते चालायला जाते, पण आज सुट्टीचा दिवस होता संडे, त्यामुळे मग आज काही मी चालायला गेले नाही. पण हे जिरं बडीशेपचं पाणी आहे ते मी रात्री भिजत ठेवते आणि सकाळी उठल्यावर ना छान एकदम उकळून घ्यायचं. थोडंसं अर्धा कप होईल इतकं मी ते छान उकळते आणि कोमट असताना पिऊन घेते. आता जवळजवळ मी खूप दिवसापासून करते आणि ह्याचा रिझल्ट खूप छान येतो. तुम्हाला जर वेट लॉस वगैरे करायचं असेल तर तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर मग मी हे कालच आप्यांचं पण भिजत घातलं होतं आणि हे बघू शकता भांड्याच्या पूर्ण बाहेर आलेलं आहे. म्हणजे इतकं ते पीठ छान आलेलं होतं. म्हणजे मला असं वाटलं की चला दोनदा करण्यापेक्षा जे आहे ते आपण म्हणजे संध्याकाळी वगैरे आप्पे विहांसाठी करता येतील म्हणून मग मी दोन्ही एकसाथ घातलं होतं. पण ते सकाळी इतकं जे आहे ते पूर्ण बाहेर आलं होतं आणि खूप छान झालं होतं हे पण पीठ. मग म्हटलं चला आता एकच नाश्ता बनवून घेते. म्हटलं इडली तर इडलीच बनवते, नाहीतर आप्पे तर आप्पे. मग इडलीचं ठेवलं होतं त्यामुळे आप्प्याचं आत्ता बनवणं मी कॅन्सल केलं. ते म्हटलं आता हे जर फ्रीजमध्ये जरी ठेवलं ना तर उद्या वगैरे पण बनवता येतं म्हटलं, किंवा जेव्हा पण म्हणजे एक 4-5च्या टायमिंगला विहानला बनवून देता येतं. मग मी एक्स्ट्रा जे आहे ते ह्यावेळेला मी असं बनवून ठेवलं होतं. त्यानंतर जे आहे ते माझं जिऱ्याचं पाणी पण छान मी तर उकळून घेतलेलं आहे. आता रोज सकाळी ना इतका निवांत वेळ तर कधीच भेटत नाही, कारण टिफिन मग विहांचा आवरणे ह्या त्या गोष्टी सगळ्या असतात. त्यामुळे पटकन जे आहे त्यावर मी कामं करता जे हे माझं जिरंचं पाणी आहे ना ते पिऊन जाते. पण आज थोडासा निवांत वेळ होता, बाकीच्याही काही एवढं कामांचं टेन्शन नाही होतं. त्यामुळे माझं सकाळचं सगळं रुटीन जे आहे ते निवांत चाललं होतं. आता जोपर्यंत मी जिरं पाणी वगैरे पिऊन घेतलं तोपर्यंत इकडे छान इडली पण जी आहे ती शिजली होती. आणि हे माझं इडलीचं भांडं ना इतकं छान आहे ना, याच्यामध्ये खूप पटकन जे आहे ती इडली शिजते पण आणि अगदी भांड्याला चिकटत पण नाहीत आणि खूप मस्त आहे. म्हणजे आता मी कित्येक वर्ष झाली हे लग्नानंतर यूज करते आणि खूप छान राहिलेलं आहे. आणि मला ना आज इडलीसोबत सांबार बनवायचं होतं, पण काल असं झालं की संध्याकाळी जायला टाईमच नाही भेटला. सांबारला ज्या काही भाज्या लागतात त्या घरामध्ये काहीच अवेलेबल नाही होत्या. विकेंड असला की कसं भाज्या घरामधल्या ज्या आहेत त्या संपलेल्या असतात आणि नेमकं हा प्लॅन ना इडलीचा वगैरे विकेंडलाच बनतो. त्यामुळे मला ह्याच्याबरोबर ना सांबार कधीच करायला भेटतच नाही शक्यतो. आणि अगोदर थोडंसं प्लॅनिंग वगैरे असेल तर मग ते जाऊन आणता येतं. आणि काल मग जेवण ह्या त्या गोष्टीमध्ये इतका लेट झाला ना की मला खालती बाजारमध्ये जाताच आलं नाही. त्यामुळे मग मी कॅन्सल केलं. आणि चटणी शक्यतो आमच्या घरी ना असं कोणी एवढं आवडीनं खात नाहीत. शक्यतो चहासोबतच जे आहे ते इडली वगैरे खातात. त्याच्यानंतर जे आहे ते आम्ही सगळ्यांनी मस्त नाश्ता केला. चला मस्त नाश्ता केलेला आहे. हे विहानला घेऊन खालती गेले होते की गिरण चालू आहे का बघण्यासाठी म्हणून, पण गिरण जे आहे ती बंद आहे, कारण मला उडदाचे पापड घालायचे होते आणि त्याचं पीठ जे आहे ना ते दळून आणते म्हणून माझ्याकडून राहिलं होतं. आणि इथं डाळ वगैरे काढून ठेवलेली, पण गिरण जे आहे ते बंद आहे. संडे असला की मे बी ते संध्याकाळीच उशीरपर्यंत चालू ठेवतात.
नाश्ता, इडली, अप्पे, डोसा काही बनवलं ना भरपूर भांडी पडतात. सो इथे सगळी मी भांडी घासून घेतलेली आहेत. किचन पण आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर जे आहे ते डाळ भाताचं कुकर लावले, कारण म्हटलं की परत डबल पूर्ण दिवस जो आहे तो जेवणामध्येच नको जायला म्हणून. सो विहान पण बाहेर गेलाय, विहानची अजून आंघोळ बाकी आहे, ह्यांची पण आंघोळ बाकी आहे. सो सुट्टी होती तर मग मी पण एवढी गडबड केली नाही. म्हटलं की निवांत तुमचं चालू द्या, म्हटलं रोज तर आपण सकाळची जी आहे ती गडबड करतोच म्हणून मग मी इथं जेवणाचं आवरून घेते. झाडू फरशी बाकी आहे अजून. आणि त्याच्यानंतर हे जे तांदूळ आणले होते ना, सो त्याला तांदळांना पावडर, बोरिंग पावडर असते, सो ती लावायची होती. बघू आता हे आणले तर मग लावता येईल म्हणून. आणि त्याच्यानंतर बघू काय काय होते ते सगळं शेअरच करते. आज संडे आहे तर असं काही स्पेशल नाही आहे, असं नॉर्मल जे रेग्युलर रुटीन असतं सो तेच आहे. बघू काय झालंच तर मग मी तुमच्यासोबत शेअर. त्याला पावडर आणायची होती, सो हे आले तांदळांना काय करायचं, लावायचं आहे की नाही लावायचं आहे. सो काल बनवली होती, बरेच दिवसांनी ह्यांनी म्हटलं होतं मला की ती खीर खायची आहे म्हणून. लग्नामध्ये आमच्या इकडे ना खीर आणि बुंदी बनवतात म्हणून. सो इथं बुंदी आणायला लावली होती आणि मी खीर पण छान झाली होती, पण ह्यांनी काही बुंदी खाल्ली नाही, फक्त खीर जी आहे ती खाल्लेले. आता ती पण आहे शिल्लक म्हणून फक्त म्हटलं की आता सगळ्यांनी पोटभर एवढा नाश्ता केला, त्यामुळे भाजी भाकरी नसली तरी ना चालतं आमच्या इथं, असं काही नाही आहे. त्यामुळे फक्त वरण भाताचं जे आहे ते कुकर लावलं. विहान कुठं आहे? टेरेसवर. आणि विहानला वरती टेरेसवर सोडलेलं आहे. वारं इतकं छान सुटलंय ना, मस्त सुटलंय. तर आता पटपट जे आहे ती बाकीची कामं आवरून घेतो. आणि अजून काही ठरलेलंच नाही आहे काय कुठं. ह्यांनी काल म्हटले होते की मूवीला जाऊया सकाळी म्हणून. काय झालं, का उठवलं नाही हो? सो विहानच्या सायकलचं काढलेलं आहे, पाठीमागचं जे पकडायचं असतं ते. सो त्याला इतकं मारायला इझी जायला लागले ना, तो एकदा सायकल घेतो, एकदा स्कूटर घेतो, तर एकदा त्याची जी गाडी आहे ना सो ती घेतो. विहान कसं वाटायला लागली तुला? तसं नको करू, तोंडांमध्ये नको टाकू विहान. हॅलो, नको. बघ चक्कर आली. बापरे, कशाने चक्कर आली तुला? हळू फिरो बाबा, चक्कर येते. हळू. पॅन्डल मार बरं. हो, ऐकलत का? विहानला चक्कर आली म्हणे. हळू बघ ना, तुझ्यापेक्षा मुंगी पण पुढे जाईल विहान. हो का? कशी बरं चक्कर येते तुला? पिलू, हे बघ ना किती नौटंकी करतोय. चला आता चालू झाली गाडी, फास्ट गाडी चालू झालेली आहे आता. गरम झालं. बापरे, फॅन लावू का? फॅन पुसू दे, टॉवेल घे बरं तो. सो आता हे आज संडे म्हटलं की थोडीशी क्लिनिंग चालू. फॅन पुसून घ्यायला लागला. तू नको विहान, नको पडशील. ऐकत जा, तुमच्या काम करू दे. हां नको रे. इतकं घाण नाही आहे वरती ना ते. माझा हात नाही पुरत. ओ अरे हात पकड विहानचा. चला, गाण नाही आहे बेटा. काय रे, मम्माला वादळ कसं म्हणतोस? हा, मम्माला वादळ. हो हा, नको ना, ते आता छोटे व्हायला लागलेत, आता दुसरे आणायचे तुला. ओके, नको छोटे व्हायला लागलेत. आणि कुठं चालला तू शूज घालून? कुठं चालला? नाही येणार बा ते, आता तुला छोटे व्हायला लागलेत ना. मला नाही घालता येत.
डॅडूला आवाज दे. इथं आता आम्ही जेवण करतोय. रात्रीची बनवलेली खीर आणि सोबत बुंदी घातली आणि भात डाळ मस्त बनवलेला आहे. हे इथं आहेत. आणि विहान मँगोला बघून काय म्हणतोय, हे काय आहे म्हणे, जसं की अजूनपर्यंत त्याला मँगो खाऊन माहीतच नाही आहे. काय आहे विहान ते? मँगो का? छान आहे का? कोणी आणलं? डॅडूने आणले का? ओके, चल आता भात तू पण खायचं. हा, ओके. सीट प्रॉपर. भात तू नको, फक्त मँगो खाशील का? ओके. मजा आली म्हणतोय. सो आता आवरलंय कारण डीमार्टला जायचं आहे. थोडंसं किराणा न्यायचं आहे. तेलाचा डब्बा नाही होता, सो ह्यांनी इथून जाऊन आणला बालाजीमधून. आणि बाकीच्या गोष्टी आहेत, सो त्या थोड्या आणायच्या आहेत कारण गावाला जायचं होतं. मग जास्त काही किराणा भरला नव्हता. आणि आता पावसाळा चालू होईल तर म्हटलं की थोडा एक्स्ट्रा किराणा जो आहे तो आणून ठेवायचा. तर विहान रेडी झालंय. विहान, जॅकेट अजिबात काढायचं नाही. हा, ओके. आणि विहानला काय करतो, हे जॅकेट घातलं ना की थोड्या वेळानं तो लगेच काढून टाकतो. सो त्याला जर त्यानं काढलं तर आम्ही त्याला नाही, मग आम्ही घेऊन जाणार नाही. डॅडू अजिबात घेऊन जाणार नाहीत. हा, ओके. मग तू काढू नको. सो चला आता आवरलंय. दुपारीच चाललोय कारण मग परत संध्याकाळी गेलं ना की एक प्रॉब्लेम असा होतो की यायला मग तिकडून लेट होतो आणि मग भाजी, संध्याकाळचं स्वयंपाक, ह्या सगळ्या गोष्टी मग सगळं लेट होतं. त्यामुळे असं होत होतं की बऱ्याच वेळा संध्याकाळची भाजीच आणायला भेटत नव्हतं. सो म्हटलं की आता दुपारी जाऊया. तसं पण आज लेट उठलं होतं त्यामुळे झोप पण झाली होती. अरे विहानला झोप आले वाटतं. झोप आले का? तू झोप, मग आम्ही जातो. हा झोप, मग झोप. गावाला झोपतोस? कोणत्या गावाला झोपतोस? हा, तुला जायचं आहे का मामाच्या गावाला? कोणासोबत जातोस? जा ना. आईकडे राहतो तू? आईकडे राहतो का? बोल, तुलाच लागेल मग. कुठं आला आहेस तू? हा, हा, ओके. कुठं जायचं आहे तुला? काय घेणार तू, सांग मला. काय घेशील? काय घेशील? नका हो मारू पाप बिचाराला. अरे, सो आत्ता येऊन थोडा वेळ झाला होता, मस्त आराम केला. त्याच्यानंतर चहा वगैरे घेतलाय आणि इथे हे बॅगमधला सगळा जो किराणा आहे ना, सो तो काढून ठेवायला लागलेले आहेत. विहान काय झालं, रुसलाच का? हां हां, आहेस का? ठीक आहे, सगळं नेऊन ठेव बरं. आणि ह्या वेळेला मी ठरवून गेलेलं की मोजक्याच वस्तू घ्यायच्या म्हणून. तरी नाही म्हणत इतका सगळा बाजार आणलेलाच आहे मी. आणि त्यामध्ये ना मी दरवेळेला तेलाला काय करायची, जे भाजीमध्ये वगैरेच वापरतो सो तेच तेल यूज करायची दिवाबत्तीला. पण ह्यावेळेला म्हटलं की चला सेपरेट आणूया. पण ते खूप सारखं मग तो किचनमधला हात ते नको वाटत होतं. आणि त्यामुळे मग बाकी सगळं इथं किराणा आणलं. थोडंसं हे लिहिण्यासाठी मक्यांचा पोह्याचा चिवडा मध्ये त्याला बनवून देता येते म्हणून सो तो आणला आहे. आणि मला असं विचार चालू आहे की ह्या आठवड्यापासून डाएट चालू करायचं. मग त्याच्यासाठी जे आहे ते मग ग्रीन टी वगैरे घेऊन, चहा पावडर आहे काढून देऊ. विहानचे नखरे बघायचे कसा करतोय तो. काय झालं? काय आहे ते? म्हणून बघितलं नाही वाटतं अजून, त्यानं अजून बघितलं नाही म्हणून. ए विहान, तू डीमार्ट मध्ये काय म्हटलंस रे मम्माला? हा, कोणाचं देऊन येतो? आपलंच आहे ते, आपलंच आहे. झालं असं की मी विहानसाठी ना काही बुक बघत होते डीमार्टमध्ये. सो आता म्हटलं की त्याला लागतील, सो ते थोडेसे घेऊया म्हणून. आणि मी खालती वाकून बघते आणि त्याला मी दिसली नसेल. आणि हे दोघं वॉशरूमला गेले होते. आणि आल्यानंतर मग म्हणते मम्मा कुठं, मम्मा दिसत नाहीये. मम्माला असं करा, थांब जरा हे ठेवते. हे ठेवायला मला मदत कर.
सगळी भांडी नको बसरू. आता विहानला दिसलं ना इडलीचा म्हणजे आईक वगैरे काढलेला असेल ना तर तो अजिबात 8 दिवस ठेवत नाही. ती सगळी भांडी बाहेर नेतो आणि मग त्याचं चालू असतं. आता ना अजिबात डबा नाही आहे. तो विचार करते तोपर्यंत मी सगळं जे आहे म्हणजे नॉर्मली डाळ वगैरे आहेत ते असाच ठेवते. पण थोड्याशा आहेत अगोदर त्या ज्या आहेत त्या फिनिश झाल्यानंतरच बाकीचं ठेवता येते म्हणून. बाकी मग निरमा वगैरे ज्या आहेत ते सगळं कपाटामध्ये ठेवून देतात. इथं काल आणलेलं इथे साखर वगैरे ती पण तशीच ठेवली मी. तर असे मोठे डबे इथं आहेत ना, हे असे मोठे डबे आणावे लागणार आहेत. 2-3 तरी लागणारच आहेत. विहान बाय, विहू बाय, बाय बाय, बाय बाय, विहान बाय. बाई जंप मार ना. जंप मार, जंप मार. बीच में जाओ, तिकडे पलीकडे जा, आतमध्ये जा, तिकडे जा. बीच में जाओ. हे विहान उडी मारायचं, तसं नाही करायचं. उडी मार, उडी मार. पिलू ए झोपायचं नाही, उडी मार. विहान उडी मारायचं. उठ उठ उडी मार ना, उडी मार ना. उठ उठ. विहान उठ. तिकडे जा, पाठीमागे जा. विहान पाठीमागे. उडी मारायची रे, तसं नाही करायचं. उडी मार, उडी मार ना, उडी मार, उडी मार. जंप मार, जंप मार, जंप कर, जंप कर. मार ना बाया. हा आता संध्याकाळी ना आमचं अचानक ठरलं की नांदेड सिटीमध्ये जायचं म्हणून, कारण विहानसाठी काही बुक्स वगैरे पण बघायचे होते. आणि त्याच्यानंतर म्हटलं चला, त्याला बरेच दिवस झाले असं कुठं फिरवलं पण नाही होतं. मग इथं आल्यानंतर तो हट्ट करायला लागला की त्याला ट्रेनमध्ये बसायचं आहे. सो ट्रेनमध्ये बसला, त्याच्यानंतर जम्पिंग जपांगमध्ये बसला आणि परत इथं येऊन त्याला गाडीमध्ये पण बसायचं होतं. आणि एकदा मुलांनी जर हट्ट धरला ना तर ते अजिबात ऐकत नाहीत. आणि त्याला इतकी झोप आली होती ना तरी पण त्याचा हट्ट होता की त्याला बसायचंच आहे म्हणून. मग आम्ही पण त्याला मनसोक्त त्याच्या मनासारखं सगळंच आज जे आहे ते खेळायला दिलं. कारण खूप दिवस झाले असं त्याला बाहेर आम्ही इतकं आणलंच नव्हतं त्याच्या मनासारखं खेळण्यासारखं म्हणून. आणि त्याच्यानंतर इतकं फिरल्यानंतर आम्हाला पण भूक लागली होती, त्यामुळेच मग आम्ही गणेश भेळ इथं गेलो होतो. आणि त्याच्यानंतर दहीपुरी, पाणीपुरी आणि शेवपुरी असं सगळंच मनसोक्त खाल्लं. खूप छान आजचा दिवस गेला. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.